जपानी भाषेच्या परीक्षेत दोक्काई कशी बरं सॉल्व करायची, त्याच्यासाठी काही मॅजिक फॉर्म्युला, काही ट्रिक आहे का, ज्याच्यामुळं तुमचे दोक्काईचे आन्सर 100% करेक्ट येतील आणि तुमचा वेळसुद्धा वाचेल. तर याच मेथडचा उलगडा आजच्या आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका खास व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलमध्ये. मी आहे बिपिन. मी शिकवतो जपानी भाषा ॲज वेल ॲज घडवतो तुम्हाला जपानमधल्या वेगळ्या गोष्टींचं दर्शन. चला तर मंडळी, सुरुवात करूया. आपल्या मेथडचं नाव आहे QKCL. तर नक्की ही मेथड काय आहे आणि तुम्ही कशीही युटिलाइज करू शकता दोक्काई सॉल्व करण्यासाठी, रादर करेक्ट आन्सर मिळवण्यासाठी आणि दोक्काईमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवण्यासाठी. सो आपण बघूया ही मेथड. पण त्याच्या अगोदर नक्की दोक्काई सॉल्व करताना काय बरं प्रॉब्लेम येतात तुम्हाला, काय काय मेथड्स तुम्ही वापरता आणि काय काय मिथ आहेत त्या बाबतीत, ह्या सगळ्या गोष्टींचा थोडक्यात उलगडा करूया. का दोक्काई सॉल्व करण्यामध्ये खूप वेळ लागतो आणि इट इज कन्सिडर ॲज वन ऑफ द हार्डेस्ट पार्ट. सो पहिलं म्हणजे आपण दोक्काई पूर्ण वाचण्याचा प्रयत्न करतो, रीडिंग एंटायर पॅसेज. ठीक आहे. त्यानंतर स्पीड टू रीड, म्हणजे ज्या लेवलला तुम्ही आहात N3, N2, N1, N5, N4, तर त्यावेळेस तुमचा जो स्पीड असतो वाचण्याचा, एखादं पॅसेज वाचायचं असेल किंवा एखादं वाक्य वाचायचं असेल, त्यावेळेसचा जो स्पीड आहे हा इतका डेव्हलप झालेला नसतो. तीच तर टेस्ट असते ॲक्च्युली एक्झाममध्ये. तो स्पीड टू रीड द पॅसेज हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यानंतर तिसरा आणि सगळ्यात क्रुशियल पॉईंट मी म्हणेल की दोक्काईमध्ये असे बरेच शब्द येतात, असे बरेच पॅटर्न पण येऊ शकतात जे तुम्ही फर्स्ट टाइम बघताय किंवा तुम्ही फर्स्ट टाइम वाचताय तुमच्या लेवलनुसार. सो त्यावेळेस बराच गोंधळ होऊ शकतो. नक्की याचा अर्थ काय, याचं मिनिंग काय, अरे मला हे समजेल ना, मला हे प्रश्नाचं उत्तर देता येईल ना, अकॉर्डिंगली असे खूप मेन प्रॉब्लेम तुमच्या डोक्यामध्ये यायला लागतात आणि दोक्काईमधून कॉन्फिडन्स हळूहळू सॉल्व करण्याचा कमी होतो आणि तुम्हाला रॉंग आन्सर मिळण्याचा चान्स जास्त वाढतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही प्रत्येक दोक्काई म्हणजे रीड तर करण्याचा प्रयत्न करता, स्पीड पण तुमचा इश्यू असू शकतो, त्याच्यानंतर समजत नाही, अशा गोष्टी बऱ्याच असू शकतात दोक्काईमध्ये. आणि चौथा आपण म्हणू शकतो की ट्रान्सलेट एव्हरीथिंग, म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट तुमच्या भाषेमध्ये, नेटिव्ह भाषेमध्ये आपल्या केसमध्ये ट्रान्सलेट करायचा, अंडरस्टँड करायचा प्रयत्न करता, प्रत्येक शब्द ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करतात. ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही उपयोग करत असाल तर तुम्ही मंडळी रॉंग पद्धतीने दोक्काई सॉल्व करत आहात. तर त्यामुळेच तुम्हाला ही दोक्काई खूप हार्ड वाटते. म्हणूनच आपण पहिलं समजून घेऊ की वाय, की ही मेथड का वापरायची. सो याच्यासाठीच आपला हा खास व्हिडिओ आहे. आता आपण एक टेक्निक उलगडत जाऊया. सो सगळ्यात इम्पॉर्टंट टाईम अलोकेशन. सो जॅपनीज एक्झाम कुठलीही असो, JLPT नेट, तुमच्याकडे एक टाईम बाउंड असते ॲक्टिव्हिटी. म्हणजे तुम्हाला एखादं दोक्काईचं पॅसेज जर सॉल्व करायचं, साधारण किती वेळात सॉल्व केलं पाहिजे ह्याचं लिमिट सेट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण असं होऊ शकतं शॉर्ट पॅसेजला तुमचा बराच वेळ गेला, तर मोठे जे पॅसेज आहेत त्यामुळे तुम्हाला वेळ पुरणार नाही आणि तुम्हाला येत जरी असेल, दोक्काई समजली जरी असेल, तरी सुद्धा तुम्ही आन्सर देऊ शकण्यासाठी यशस्वी होणार नाही. सो त्यामुळं टाईम अलोकेशन करणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याचा अर्थ काय बरं, एखादं जर आपण N3चं एक्झाम्पल जर बघितलं तर जनरली काय होतं, 3 कॅटेगरीचे पॅरेग्राफ असतात. शॉर्ट पॅसेज असतो, मिडियम असतो आणि लॉंग असतो. तर प्रत्येक पॅरेग्राफ वाचण्यासाठी किती वेळ दिला पाहिजे. फॉर एक्झाम्पल शॉर्ट पॅसेज असेल तर 2 ते 3 मिनटं, मिडियम असेल तर 5 ते 6 मिनटं, लॉंग असेल तर 6 to 7 मिनिट्स किंवा 7 to 8 मिनिट्स. असं सगळ्यात पहिलं तुम्हाला टाईम अलोकेशन करणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही टाईम बाउंड ॲक्टिव्हिटी नाही केली तर फेल होण्याचे किंवा दोक्काई करेक्ट नाही येण्याचे चान्सेस खूप वाढतात आणि तुम्हाला टाईम पुरणार नाही. याचा एक मोठा इन्सिडेंट किंवा मोठा प्रॉब्लेम घडू शकतो. त्यामुळं सगळ्यात पहिलं दोक्काईमध्ये नंबर 1 जर स्टेप असेल दॅट इज टाईम अलोकेशन. किती वेळामध्ये तुम्हाला कुठला पॅसेज सॉल्व करायचा आहे हे तुमच्या माइंडमध्ये क्रिस्टल क्लिअर असणं खूपच इम्पॉर्टंट आहे. करेक्ट आहे मंडळी, तुम्ही माझ्याबरोबर आहात. आता आपण मॅजिक फॉर्म्युला बघणार आहोत नक्की काय आहे आणि हळूहळू प्रत्येक स्लाइडमध्ये मी ते उलगडणार आहे नक्की काय करणार आहोत विथ रिअल लाईफ एक्झाम्पल. सो पहिली स्टेप आहे Q, रीड द क्वेश्चन. म्हणजे काय, क्वेश्चन पहिला वाचायचं आहे. स्टेप नंबर 2 K, हायलाइट द कीवर्ड्स. ओके. स्टेप नंबर 3 चेक द कनेक्टर्स. अँड स्टेप नंबर 4 L, लास्ट और मेन पॅरेग्राफचं कन्क्लुजन. ठीक आहे. या 4 स्टेप जर तुम्ही फॉलो केल्यात तर कुठलीही दोक्काई तुम्ही अगदी सहजरित्या योग्य पद्धतीने सॉल्व करून 100 पैकी 100 मार्क दोक्काईमध्ये मिळू शकता, ह्याचा ॲश्युरन्स मी तुम्हाला देतो. तर चला तर मग पहिला पॉईंट बघूया. Q, रीड द क्वेश्चन. का रीड द क्वेश्चन बरं? दिस विल गिव्ह आयडिया अबाउट व्हॉट यू नीड टू लुक फॉर. असं इमॅजिन करा तुमच्याकडे एक वर्तमानपत्र आहे आणि त्या वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला एक गोष्ट शोधायची आहे. तर ती गोष्ट शोधायची. आता 10 पानाचं 5 पानाचं जर वर्तमानपत्र आहे, न्यूजपेपर आहे, तुम्ही अख्खं वर्तमानपत्र वाचाल का?
नाही, सगळ्यात पहिलं काय शोधायचं हे तुम्ही ट्रेस केलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी जाहिरात आहे किंवा एखादी गोष्ट आहे, एखादा इन्सिडेंट आहे, हे जर तुम्हाला शोधायचं असेल किंवा एखादा स्पोर्ट्सबद्दलचं लेटर आहे, तर तुम्ही काय कराल, ओके ह्या अख्ख्या वर्तमानपत्रामध्ये स्पोर्ट्सबद्दल कुठं आहे असं तुम्ही चाळणी करा. सो म्हणून पहिलं टॉपिक काय आहे दोक्कायचा ते समजण्यासाठी तुम्ही जर क्वेश्चन वाचले, जर प्रश्न वाचले, जे दोक्काईमध्ये जे तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचे ते जर वाचले, तर तुम्हाला एक आयडिया येणार आहे नक्की ही दोक्काई कशावरती आहे. ठीक आहे. दुसरं अगेन यामध्ये सेव्ह द टाईम. सेव्ह टाईम कसं होणार आहे तुमचं, जसं मी सांगितलं की अख्खा तुम्हाला पेपर वर्तमानपत्र तर नाही वाचायचं, राईट. तुम्हाला फक्त स्पोर्ट्सबद्दल किंवा एखाद्या टॉपिकबद्दल बघायचं आहे. त्यामुळं तुम्हाला ह्या वर्तमानपत्रामध्ये किंवा ह्या दोक्काईमध्ये कुठं फोकस करायचं आहे हा वेळ तुमचा वाचला जातो. तुम्ही बाकीकडे अनफोकस गोष्टीमध्ये वेळ न घालवता तुम्ही कुठल्या गोष्टीवरती फोकस करून सॉल्व्ह करायचं आहे एखादा क्वेश्चन याच्यावरती फोकस करू शकता. सो टाइम सेव्हिंग, मी जसं म्हणलं टाइम इज किंग. तुमचं टाइम अलोकेशन खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाममध्ये. सो एक एक्झाम्पल बघूया. इथं वाचू शकता तुम्ही, नाझे तानाका-सान वा सोनोखाईशा ओ यामेमाशिता. का बरं तानाका-साननी ती कंपनी लिव्ह केली, सोडली कंपनी. तर या केसमध्ये असं जर तुमचा क्वेश्चन असेल दोक्काईमध्ये, तर याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट वर्ड आहे बरं. तानाका-सान ती व्यक्ती, का बरं ती कंपनी सोडली हे ते विचारतं. त्यामुळं तुम्हाला त्या पॅराग्राफमध्ये रिझन, जिथं कारा, नोदे, तामे, रियू ह्या गोष्टी असतील याच्यावरती जर तुम्ही फोकस केला तर लवकर आन्सर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही दोक्काई करेक्टली सॉल्व्ह करा. दॅट्स वाय इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू रीड फर्स्ट क्वेश्चन, टू गेट अंडरस्टँडिंग ऑफ दोक्काई, टू गेट अंडरस्टँडिंग ऑफ द टॉपिक. ओके. सो इथे एक मी बोनस टिप शेअर करणार आहे. मी तुम्हाला फॉर्म्युलावर काही बोनस टिप पण देणार आहे मंडळी. सो बोनस टिप काय, इथं यूज एलिमिनेशन. आता बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला जे ऑप्शन दिलेले असतात, म्हणजे कुठल्याही एक्झाम दोक्काईच्या एक्झाममध्ये आपल्याला क्वेश्चन दिलेला असतो आणि त्यामध्ये 4 ऑप्शन्स असतात. त्यातलं करेक्ट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं असतं आणि 4ही ऑप्शन बऱ्यापैकी फसवे असतात. पण त्याच्यामध्ये एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे, ती नक्की काय असते. त्यातले हे जनरल मी सांगतो. जनरली काय होतं, 4 ऑप्शनमधले जनरली 2 आन्सर हे इनकरेक्ट असण्याचा चान्स खूप असतो आणि ते असतातच. त्यातलं एक आन्सर म्हणजे बाकीचे जे 2 आन्सर आहे, म्हणजे रूल ऑफ 50-50 आपण म्हणू शकतो. 4 मधले 2 ऑप्शन मोस्ट ऑफ द टाइम इनकरेक्ट असतील. राहिलेले 2 ऑप्शनमध्ये एक ऑप्शन असणार आहे करेक्ट, एक ऑप्शन असणार आहे पार्शली करेक्ट. म्हणजे तो थोडाफार तुमच्या पॅसेजमधले जे शब्द आहेत किंवा जे टॉपिक आहे त्याच्या आसपास असेल पण तो करेक्ट नसणार आहे. आपल्याला काय शोधायचं आहे, मोत्तमो योई कोतायबा देसने कोतोबा देसने कोतोबा किंवा मोत्तमो योई आन्सर हे आपल्याला शोधायचं आहे. तर आपल्याला जे पार्शली करेक्ट आहे ते डिस्कार्ड करायचं आहे. तो इथं काय करायचं आहे, रूल ऑफ एलिमिनेशन म्हणजे खूपच साधा कॉमन सेन्स तुम्हाला वापरायचं आहे आणि 4 ऑप्शनमधले कुठले ऑप्शन इनकरेक्ट आहेत हे जर तुम्ही एलिमिनेट केले तर तुम्हाला कुठल्या 2 ऑप्शनवरती फोकस करायचं आहे और कुठल्या एकाच ऑप्शनवरती फोकस करायचं आहे हे तुमच्या माइंडमध्ये जर क्लिअर झालं तर तुम्ही आता दोक्काईला वाचायला सुरुवात करू शकता. अजून मंडळी आपण दोक्काई वाचलेली नाही आहे, प्रश्न वाचलेत, प्रश्नामध्ये काय काय आहे ते समजून घेतलेलं आहे. ॲक्च्युली प्रश्नामध्ये काय टॉपिक आहे समजून घेतलं आहे आणि आपण क्वेश्चन वाचल्यामुळे आपल्याला आन्सरचं काय गेस होऊ शकतं, याच्यामध्ये कुठले आन्सर इनकरेक्ट असू शकतात याचं गेस वर्क आपण केलेलं आहे. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. अशी प्रोसेस थ्रू तुम्ही जाणं टू गेट करेक्ट आन्सर. ओके. सो स्टेप 2 मंडळी खूप इम्पॉर्टंट आहे. पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला कळालं कशाबद्दल टॉपिक आहे काय आहे. त्याच्यानंतर स्टेप 2 ही त्याशी रिलेटेड आहे, फाइंड कीवर्ड. जसं मग अशी बघितलं आपण तानाका-सान असतील, कंपनी का सोडली. तर अख्ख्या दोक्काईमध्ये तुम्हाला हे कीवर्ड शोधणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर कुठले कीवर्ड, कोणाबद्दल बोलतोय, नाम आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर वेळ काय आहे का, त्यामध्ये कुठली टाईमलाईन मेन्शन केली आहे का. मागाच्या क्वेश्चनमध्ये नव्हतं पण बऱ्याच क्वेश्चनमध्ये असं असू शकतं की एखादी कंपनी सोडली तर कधी सोडली, कुठल्या वेळेस सोडली, काय कारण होतं, बिकॉज, देअरफॉर, हे रियू काय शिमेसू करते का, असे कुठले कोतोबा आहेत का, ठीक आहे. आणि ताई म्हणजे कॉन्ट्रास्ट, असं घडलं बट, हाऊएव्हर म्हणजे एकदम टॉपिक चेंज करणे, एकदम ट्विस्ट करणे त्या टॉपिकमध्ये की हाऊएव्हर असं आहे म्हणजे ऑन अदर हँड असं काही घडलंय का. सो हे जे वर्ड्स असतात हे खूप इम्पॉर्टंट असतात आणि तिथंच जनरली क्वेश्चन तुम्हाला विचारलेला असतो. ओपिनियन, हां आता काही पॅरेग्राफ असे असतात की एखादा रायटर येतो त्याचं ओपिनियन सांगतोय की त्याला काय वाटतंय हे तो सांगत असतो, नॉट व्हॉट वी थिंक. बरं का, इथं खूप क्रुशियल डिफरन्स येतो जॅपनीज एक्झाममध्ये ॲक्च्युली की तुम्हाला काय वाटतं त्यापेक्षा त्या रायटरला काय म्हणायचं आहे हे समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं हिश्यानो इकेन म्हणजे जो रायटर आहे त्याचं ओपिनियन काय हे समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि असे शब्द तुमच्या दोक्काईमध्ये तुम्ही सर्च केले पाहिजे. सो दोक्काई वाचायच्यावर आपण क्वेश्चन वाचला, त्याच्यानंतर आपण कीवर्ड फिगर आउट केले, त्याला तुम्ही हायलाईट केले असेल तुमच्या क्वेश्चनमध्ये. आता ते कीवर्ड आणि तो क्वेश्चन म्हणजे काय शोधायचं हे तुम्हाला माहिती आहे आणि कुठले कीवर्ड त्या दोक्काईमध्ये शोधायचे हे पण तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं आता तुम्ही दोक्काईकडे जाणार आहात.
त्याच्या अगोदर फक्त एक स्टेप 3 आपण बघूया, ते म्हणजे चेक कनेक्टर्स. आता कनेक्टर म्हणजे काय, की जसं दीज वर्ड्स आर लाईक रोड साईन इन द टेक्स्ट. म्हणजे काय बरं, जसं मागे सांगितलं आपण कीवर्ड्स पाहिले की कोण आहे किंवा कारण काय आहे, टाईमलाईन काय आहे, ह्याच्याबरोबर ॲक्च्युली जसं आपण बघितलं तानाका सान किंवा यामादा सान जे असतील त्यांनी कंपनी का सोडली, तर त्याचं रिझन दाकारा, नोदे, तामे, कॉन्ट्रास्टमध्ये जसं आपण बघाशी बघितलं शिकाशी, देमो, इप्पोदे. ठीक आहे. नंतर ॲडिशन म्हणजे ह्याला एखादी गोष्ट आहे कनेक्टिंग आणि त्याच्यावरती अजून भर देऊन काहीतरी सांगते. सोचते, सोरेनी, माता, ह्या ज्या गोष्टी ह्या मागची गोष्ट जी घडली त्याला एक काहीतरी ॲडिशनल अजून ॲड करतात. ते एक्झाम्पल देतात ते थातोयबा, कोनो योनी, एखादं काय मेटाफर देतात ते तुम्हाला, कुठलं तरी एक्झाम्पल देतात ते, ज्याच्यावरून ती दोघंही तुम्हाला ॲक्च्युली सांगतीये की हे माझं करेक्ट आन्सर आहे. आता ते तुम्हाला हे सायन्स कळाले पाहिजे ह्या कीवर्ड्समधून की कुठं आन्सर दडलेलं आहे त्या दोघांमध्ये. सो आपलं स्टेप 3 झालेली आहे मंडळी. ओके. अगेन मी तुम्हाला इथं फ्री एक बोनस टिप देणार आहे, ती म्हणजे डोंट ट्रान्सलेट अँड रीड एव्हरीथिंग. खरंच मंडळी, पॅसेजेस खूप मोठे असू शकतात किंवा छोटे असू शकतात, व्हॉट एव्हर इट इज, पण तुम्हाला सगळी दोघं रीड करून समजून घेण्याची गरज नाही आहे. हे खूप मोठं मिथ आहे. मी सांगेल की तुम्हाला सगळंच अख्खीच्या अख्खी दोघं समजली पाहिजे आणि अख्खीच्या अख्खी दोघं वाचता पण यायला पाहिजे. नॉट नीडेड. तुम्हाला 100% दोघंही कळणं हे गरजेचं नाही आहे. मी हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणतोय, त्यामुळे हे लक्षात ठेवा, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. तसं तुम्ही जर अभ्यास करत असाल N3, N2, N5, N4, पण तुम्हाला दोघंही कळणं खूप इम्पॉर्टंट आहे. बट फक्त एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला, तुम्हाला सगळी दोघंही समजणं गरजेचं नाही आहे. मग तुम्ही काय करू शकता, एक ग्लान्स दोघांवरती देऊ शकता, म्हणजे झात्तो योमू म्हणतात, की तुम्ही फक्त असं एक ग्लान्स म्हणजे बघू शकता एक हाय लेवलला नक्की काय दोघांमध्ये काय लिहिलेलं आहे. हाय लेवलला एक फास्ट रिडिंग तुम्ही करू शकता. आणि हे रिडिंग करताना बॅक ऑफ द माइंड काय असलं पाहिजे, क्वेश्चन काय होता, कीवर्ड्स काय होते, कनेक्टर्स काय होते, आणि मला तिथं फोकस द्यायचं आहे. जसं मी हाय लेवलला वाचायला सुरुवात करतो आणि मला ते कीवर्ड सापडतात, लगेच अंडरलाईन करायचं तिथं, बिकॉज तिथंच तुमचा आन्सर दडलेला आहे. आणि जसं मी सांगितलं की ओपिनियन असतं, हिश्श्याचं ओपिनियन, जो रायटर आहे, जो पॅसेज लिहिणारा जो व्यक्ती आहे, त्याचं जे ओपिनियन असेल, त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं ह्याला काही इम्पॉर्टंट नाही आहे. ॲक्च्युली जॅपनीज लोकांना काय वाटतं, जॅपनीज थिंकिंग मोडमध्ये काय आहे त्यांच्यात, तर तिथं खूप इम्पॉर्टंट आहे ना की तुमचं इंग्लिश ट्रान्सलेशन और आपल्याला काही एखादी गोष्टीबद्दल फिलिंग काय वाटत असेल, त्याला असं म्हणायचं असेल बरं का, ह्याच्यापेक्षा त्या रायटरला काय वाटतंय किंवा तो जो काय म्हणू शकतो आपण लेटर लिहिणारा व्यक्ती आहे, पत्र तेगामी लिहिणारा व्यक्ती आहे, त्याला काय वाटतंय हे इम्पॉर्टंट आहे. सो फोकस ऑन कनेक्टर, सब्जेक्ट, वर्ब्स. हे जे वर्ब्स असतात ते ॲक्शन रिप्रेझेंट करतात. आता यामे मस्ता म्हणून त्यांनी कंपनी सोडली, तर यामे मस्ताच्या म्हणजे एखादा वेगळा वर्ब येऊ शकतो. ठीक आहे. तर अशा गोष्टी म्हणजे एखादी ॲक्शन ही खूप पॉवरफुल गोष्ट आहे त्या दोघांमध्ये. सो ह्या गोष्टीवरती तुम्ही फोकस करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि कशावरती नाही करायचं हे पण मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. आत्तापर्यंत आपण बघितलं दोघांमध्ये पॅरेग्राफ आपण रीड केलेला आहे, त्याच्यानंतर कीवर्ड्स फिगर आउट केलेले आहेत, त्याच्यानंतर आपण बोनस टिप बघितलेले आहेत. सगळे अंडरस्टँड करायची काही गरज नाही आहे तुम्हाला. ओके. सो आपण आता जाणार आहोत लास्ट स्टेप विच इज एल. सो हिअर द मेन क्रुशियल पार्ट इज आपल्याला दोघांचा क्रक्स जो आहे, जो मेन जिस्ट आहे, तिथं फोकस करायचं आहे. दॅट इज लास्ट ऑर मेन पॅरेग्राफ. आता याचा नक्की अर्थ काय की जो ही क्वेश्चन असेल, म्हणजे दोघांमध्ये समजा मल्टिपल क्वेश्चन्स आहेत, त्यातला एखादा दुसरा म्हणजे 2 तरी क्वेश्चन असे असतील, और 1 क्वेश्चन जरी असा असेल की मेन त्या दोघांमध्ये काय लिहिलेलं आहे, कशाबद्दलची ती दोघं आहे हे तुम्हाला विचारलं असेल, आणि तो जो मेन पॉईंट आहे, रायटरचं ओपिनियन आहे किंवा एखादी ॲडवाईस असेल किंवा एखादी विचारपूस असेल एखाद्या लेटरमधून, तिथं तुम्ही फोकस करणं खूप गरजेचं आहे. तो जनरली हे कुठं दडलेलं असतं, जर एखादं लेटर असेल, तेगामी असेल किंवा हागाकी असेल, तर त्याच्यामध्ये काय असतं बरं की पहिल्यांदा स्टार्टिंगला काही पॉईंट असतात, म्हणजे आई सत्सू, म्हणजे हाजिमेनो आई सत्सू, वरिनो आई सत्सू, आणि सेंटर ऑफ दॅट दोघाई इज बेसिकली द मेन टॉपिक, म्हणजे साते किंवा अशा गोष्टींनी स्टार्ट होतं ह्या गोष्टी की जिथं मेन टॉपिक असतो, किंवा जित्सवा, ह्या ज्या गोष्टी इथं मेन टॉपिक स्टार्ट होतो. सो मेन पॅरेग्राफवरती जास्त फोकस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा एखादा रायटरनी एखादं काय म्हणू शकतो आर्टिकल लिहिलेलं आहे, तर त्या केसमध्ये मोस्ट ऑफ द टाईम जे लास्ट फ्यू सेंटेन्सेस असतात, 1 or 2 सेंटेन्सेस, तिथं तुमचं आन्सर दडलेलं असतं. म्हणजे कन्क्लुजन काय आहे त्या पॅरेग्राफचं हे जनरली शेवटी असतं. ते मागचे शेवटचे जे वर्ड्स आहेत, शेवटचे जे लाईन्स आहेत, 2-3 लाईन्स असतील, 1-2 सेंटेन्सेस असेल, त्यामध्ये काय कन्क्लुजन सांगायचं ईशाला हे इम्पॉर्टंट असतं. सो ते तुम्हाला समजणं, ते अंडरस्टँड करणं अकॉर्डिंग टू युअर क्वेश्चन, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो मंडळी, ह्या 4 स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या
तर डेफिनेटली तुम्हाला कुठल्याही दोक्काईमध्ये कधीच काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही एका पर्टिक्युलर टाईममध्ये, रादर तुम्ही जो टाईम ठरवलेला असेल 2 मिनटं 3 मिनटं, त्याच्यापेक्षा लवकरच तुम्ही करेक्ट आन्सर नक्कीच मिळू शकता. हा कॉन्फिडन्स मला आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट होता दोक्काई सॉल्विंगसाठी. तुम्हाला जर असेच दोक्काईचे हे टेक्निक अप्लाय करून ॲक्च्युअल एखादी दोक्काई सॉल्व करून पाहिजे असेल तर कमेंटमध्ये दोक्काई असं आम्हाला सांगा. ॲज वेल ॲज जर तुम्हाला असेच टेक्निक वापरून दुसरे काही प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत, एक्झाममधले फॉर एक्झाम्पल स्टार मोंदाई आहे, स्टार मोंदाईचे तुम्हाला असे टिप्स आणि ट्रिक्स जर हवे असतील तर नक्की स्टार मोंदाई असं कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. कारण हे तुमचे कमेंट्स किंवा तुमचे लाईक्स हे आम्हाला खूप मोटिवेट करतात. असं आमचं जे नॉलेज आहे हे तुमच्यापर्यंत शेअर करण्यासाठी. सो त्या मोटिवेशन थ्रूच आम्ही असे चांगला कंटेंट, चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तर मंडळी, धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.